आपल्याला भारतीय जनता पक्षाचं काम करावं लागणार आहे, ते काम आपण करणार का? नक्कीच करू. मात्र ज्यावेळेस आम्हाला राजसाहेबाचा आदेश येईल, ह्या पक्षाचं तुम्ही काम करा, आपली या पक्षासोबत युती झालेली आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करू. राजसाहेबाच्या आदेशाशिवाय आम्ही काहीच करणार नाही. नमस्कार, युवा क्रांती न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. नुकत्याच लोकसभा निवडणुका या जाहीर झालेल्या असून सर्वच राजकीय पक्ष या कामानिमित्त झाडून कामाला लागले आहेत. अशा परिस्थितीवर हिंगोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रणनीती काय असेल या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसमत शहर अध्यक्ष किशन बापू मध्य आहेत. बापू, आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हिंगोली जिल्ह्याकरता रणनीती काय असेल? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी हिंगोली जिल्ह्याची रणनीती आणखीन काय ठरलेलं नाही आणि राजसाहेबाचा काय आदेश आले ना, ज्यावेळेस राजसाहेबाचा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही काम करू. सध्या प्रसार माध्यमांच्या बातम्यानुसार आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला मुंबई, नगर, नाशिक या 3 जागा सुटण्याची शक्यता आहे. तर हिंगोली करता आपल्याला भारतीय जनता पक्षाचं काम करावं लागणार आहे, ते काम आपण करणार का? नक्कीच करू. मात्र ज्यावेळेस आम्हाला राजसाहेबाचा आदेश येईल, ह्या पक्षाचं तुम्ही काम करा, आपली या पक्षासोबत युती झालेली आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करू. राजसाहेबाच्या आदेशाशिवाय आम्ही काहीच करणार नाही. आताच्या 9 मार्चला आपल्या पक्षाला 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत. 18 वर्षामध्ये पक्षाने काय मिळवलं आणि काय गमावलं? 18 वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एवढे कार्यकर्ते जोडले, एवढे पदाधिकारी जोडले. दरवेळेस 8-8 दिवसाला, 4-4, 5-5 दिवसाला कुठं ना कुठं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश चालूच असतो. आणि असे बरेच काही कार्यकर्ते पदाधिकारीचा आम्हाला दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा फोन येते की आम्हाला तुमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करायचा आहे, आम्हाला तुमचा वेळ पाहिजे. किशन बापू मध्य म्हटलं की आम्हाला पाणी प्रश्नाची जाण येते आणि पाणी प्रश्नावर आपण केलेलं आंदोलन आठवतं. आपण केलेल्या आंदोलनाला कितपत यश लाभलेलं आहे आणि नगरपालिकेने आपले काम केलेले आहे का? नक्कीच. महाराष्ट्र नवनिर्माण सेने सगळ्यात अगोदर म्हणायचं म्हणलं तर सगळ्यात पहिले पाण्याचा प्रश्न म्हणलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचललेला आहे. आणि पहिले पाणी नळाला 15-15 ते 20-20 दिवसाला यायचं, आता तेच पाणी समजा 8 दिवसाला यायले मात्र येत आहे. तेवढीच लोकांची, जनतेची समस्या कमी झालेली आहे. आणि याच्यानंतर सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच जनतेसाठी कामं करेल आणि 2 ते 3 दिवसाला पाणी येईल असे बी आंदोलन आम्ही करण्यास तयार आहोत. जर पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर आम्हाला खळखट्याक अनुभवायला मिळेल का? नक्कीच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तेच आहे. आम्ही जर समजा आम्हाला न्याय जर मिळत नसेल, आम्ही आंदोलन करून, आम्ही निवेदन देऊन सुद्धा आम्हाला न्याय भेटत नसेल तर आम्ही खळखट्याक नक्कीच करू. त्याचबरोबर किशन बापू मध्य जर नाव आमच्या समोर आलं किंवा कुणाच्याही जर समोर आलं तर प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता अशी तुमची जनमानसात ओळख आहे. तर त्याकरता आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहात का? निवडणूक लढवणार आहात का कुठली? नक्कीच. समजा पक्षाने जर मला तशी हे दिली आणि हे समजा पक्षाने समजा आदेश दिला तर तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक पदाची तुम्ही निवडणूक लढवा म्हणून जर आदेश आले, साहेबाचे जर आदेश आले तर नक्कीच आम्हाला ते लढवावं लागेल. आम्ही या साहेबाच्या आदेशाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. साहेबाचे समजा आदेश म्हणले तुम्ही नगरसेवक पदाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसमत तालुक्यामध्ये जेवढे आपल्या वार्डाचे जेवढे सीटा आहेत वसमत शहरामध्ये तेवढे तुम्ही लढवा म्हणलं तर आम्ही नक्कीच लढू. एकंदरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वसमत तालुक्यासाठी तुमचं इथून पुढचं व्हिजन काय असणार आहे? याच्यानंतरचं विजन म्हणलं तर आम्ही फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एकच काम आहे की फक्त जनतेसमोर कोणते कोणते प्रश्न आहेत जनतेचे ते आम्ही कधी प्रश्न, आतापर्यंत सगळ्यात मोठा प्रश्न म्हणला तर वसमत वासियांना पाण्याचा प्रश्न होता, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तो प्रश्न सोडवलेला आहे. आणि आता वसमतच्या जनतेला समजा 2-3 दिवस आड पाणी भेटत आहे. आणि याच्यानंतर सुद्धा समजा कोणते बी प्रश्न जनतेचा असो, आम्ही जनतेसाठी खळखट्या करायला तयार आहे आणि आंदोलन सुद्धा करायला तयार आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की राजसाहेब जो निर्णय देतील त्या निर्णयानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसमत आणि हिंगोली जिल्ह्याचे पदाधिकारी काम करणार असल्याचं यावेळी किशन बापू मध्य यांनी सांगितलेलं आहे. युवा क्रांती न्यूज लाईव्ह, संतोष जाधव पाटील, वसमत, जिल्हा हिंगोली. युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा.